हॅलो पहा याच्यानंतर खरं तर पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल एक रंगतदार सामना शिवशक्ती खारघर विपक्ष श्रीराम शिरडोन अगदी दोन्ही संघांना रिपोर्टिंग करायची आहे याची दक्षता घ्या हा सामना संपला की लगेच आपण हा सामना खेळवणार आहोत शिवशक्ती खारघर विरुद्ध श्रीराम शिरडोन सलामीची जोडी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आली आहे सर्वांचं आपण स्वागत करूया सामन्याला सुरुवात होतोय अगदी दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळतोय विश्वास पाटील स्ट्रायकर एंडला पहिला चेंडू सरळ बॅट न स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू जाईल सीमा पलीकडे चौकार विश्वास पाटील आणि कपिल परदेशी खरं तर ही सलामीर जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय पहिला चेंडूवरती अगदी विश्वास पाटील हा चौकार दाखवलाय पहिल्या मॅच मध्ये विश्वास पाटील जास्त वेळ टिकू शकला नाही मैदानाच्या आतमध्ये परंतु या मॅच मध्ये महत्वपूर्ण मॅच खेळत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार नेक्स्ट बॉल व्हेरिएशन होतं स्लोअर गती परंतु पंचांचा निर्णय आला इट्स अ वाईट अतिरिक्त धाव इथे मात्र जरूर पाहायला मिळेल आणि गोलंदाजीच्या बोल्यावरती गोलंदाज हरेश भगत पहिला चेंडू चौकार तदनंतरचा चेंडू इथे तुम्हाला वाईट पाहायला मिळतोय नेक्स्ट बॉल आडव्या बॅटने गॅप भरपूर मोठा आहे एका टप्प्याने चेंडूला अखेरकार अडवलं गेलंय चांगलं क्षेत्ररक्षण अगदी तुम्हाला वाईडिश मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय दोन धावा पाहायला मिळतील आणि दोनच्या मदतीनं धावपलकावरती आता 7 रन ऑन बोर्ड विदाउट लॉस 7 धावा 0 विकेट नेक्स्ट बॉल गॅप भरपूर मोठा इथे शोधण्याचा प्रयत्न राहिला परंतु अगदी ऐन मोक्याच्या मुवमेंटला डीप गलीच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात चेंडू आलाय एका धावेकरिता सिंगल पाहायला मिळाले आणि या सिंगलच्या मदतीने 8 धावा धावपलकावरती चेंडू क्रमांक 3 आपण पाहिला लेट कट अगदी चांगल्या पद्धतीनं या चेंडूला ढकललं होतं गलीच्या डिपार्टमेंटला परंतु फिल्डिंग अगदी दर्जेदार राहिली गेले आणि सिंगल पाहायला मिळाले 8 धावा धावपलकावरती नेक्स्ट बॉल गोलंदाज हरीश भगत तुम्हाला गोलंदाजीच्या बोल्यावरती पाहायला मिळतोय पहिलं षटक फटका चांगला स्लॉट मध्ये आउट ऑफ द पार्क लॉंग ऑनच्या डोक्यावरनं इट्स अ मॅक्सिमम षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं 14 धावा धावपटलावरती बिनबाद 14 काय कमालीची सुरुवात आहे 4 चेंडू मध्ये 14 अगदी सुसाट वेगानं खरं तर ही गाडी निघाली आहे पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे हरीश भगत गोलंदाजीला आहे आतापर्यंत एक चौकार आणि एक षटकार फलंदाज कपिल परदेशी आणि विश्वास पाटीलने दाखवलंय नेक्स्ट बॉल व्हेरिएशन होतं अगदी चेंडूला खाली ठेवलं होतं गोलंदाजानं आणि डॉट बॉल आलाय षटकारानं ज्या कपिल परदेशीने खातं उघडलं होतं स्वतःच त्या फलंदाजाला खरं तर इथे थांबवलं गेलं या चेंडूकरिता धावसंख्या स्थिर आहे 14 धावा धावपलकावरती 0 विकेट पुढचा चेंडू गोलंदाज हरेश लास्ट बॉल होता अगदी स्टेप आउट गॅप भरपूर मोठा मिळाला आहे डीप एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ होतं त्याला बीट केलं आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकारानं या षटकाराला सुरुवात झाली आणि शेवट सुद्धा चौकारानं लागला गेलाय 18 धावा याही मॅच मध्ये चिंचपाडा टीमनं पहिल्या मॅच मध्ये सुद्धा 18 बनवल्या होत्या अगदी याही मॅच मध्ये 18 बनवल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या मॅच मध्ये एक गडी गमावला होता चिंचपाडा टीमनं परंतु या मॅच मध्ये ती चुकी तशी केली नाहीये आणि 18 धावा बरोबर याही मॅच मध्ये बनवल्या गेल्यात डे नाईटचा फॉर्मॅट खरं तर पहिला सामना चिंचपाडा टीमनं अगदी सूर्यप्रकाशामध्ये खेळला होता आणि आता अंडर द फ्रंट लाईट
अगदी लाईटच्या म्हणजे प्रकाश झोतामध्ये खरं तर हा सामना त्यांना खेळावा लागतोय. डे नाईटची संकल्पना तुम्हाला पाहायला मिळतोय नमचषकामध्ये. अगदी चांगली संकल्पना आमचे प्रवीण दादा यांच्या संकल्पनेतनं खरं तर ही स्पर्धा तुम्हाला या खारघर नगरीमध्ये होत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार आहे. अगदी दुसऱ्या षटकामध्ये मोठा कांदा टीम कडनं संग्राम आलेत आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज तुम्हाला विश्वास पाटील, ज्यानं पहिल्या चेंडूवरती सामन्याचा चौकार दाखवला होता. जसं नाव आहे खरं तर त्या नावारूपानं आत्ता फलंदाजी इथे आत्तापर्यंत दाखवली गेली आणि अजूनही त्याला ही फलंदाजी अविरतपणे पुढे चालू ठेवावी लागेल तर आणि तरच या मॅच मध्ये काहीतरी तुम्हाला उज्ज्वल भविष्य आणि एक विजयाचा झेंडा जर का रोवाचा असेल तर या सलामीवीरांना खरं तर चांगली बॅटिंग इथे मात्र साकारावी लागेल. नेक्स्ट बॉल, पहिला चेंडू होता, हुक केलाय अगदी डीप स्क्वेअर लेग रिजनला आणि तिथे मात्र फक्त धावा तुम्हाला या चेंडूवरती पाहायला मिळेल, फक्त सिंगल. फटका अगदी लाजवाब होता परंतु क्षेत्ररक्षणी दर्जेदार सजवलं गेलंय. ज्या पद्धतीने चेंडूची लाईन ठेवायची आहे अगदी त्याच रणनीतीनं खरं तर इथे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखली गेली. पुढचा चेंडू स्टेप आउट, कपिल परदेशीचा हा इनसाइड आउटचा देखणा फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी डी पेक्षा कव्हरच्या डोक्याच्या वरनं मॅक्सिमम षटकार आलाय. षटकार क्रमांक दुसरा या डावातील पाहायला मिळतोय. 25 धावा 0 विकेट. सुंदर फलंदाजी खरं तर पहिल्याच सत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने पहिल्या मॅच मध्ये चिंचपाड टीमनं अगदी धावा पाहिल्या गेल्या तर 53 बनवल्या होत्या 4 षटकामध्ये पाले बुद्रुक संघाविरुद्ध खेळत असताना. स्टेप आउट झाले होते परंतु इथे बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. चेंडूची लाईन लेत मी म्हणेल या चेंडूकरिता फलंदाजानं कपिलनं व्यवस्थित ओळखली नव्हती आणि त्याचा फायदा मिळाला गोलंदाजाला. अगदी डॉट चेंडू आला. षटकारानंतर हे चांगलं प्रत्युत्तर खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला दिले गोलंदाजानं. नेक्स्ट बॉल, यॉर्कर दाखवला, खोदून काढलाय. जशी गोपणी फिरवाई त्या पद्धतीने इथे बॅट फिरवली गेली आणि या चेंडूवरती फक्त सिंगल पाहायला मिळाले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते, चेंडूची अडवणी झाली. चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी षटकारानंतर हे चांगलं कमबॅक अगदी घर वापसी करतोय गोलंदाज संग्राम. हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. 8 धावा आतापर्यंत 4 चेंडूमध्ये या गोलंदाजाने खर्च केल्यात परंतु एक षटकार जरूर खाल्ला गेलाय. चांगलं कमबॅक आहे गोलंदाजाकडनं. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटनं परंतु अलांग द कार्पेट तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू अगदी लॉंग ऑनच्या रिजन मध्ये दुसरीचा प्रयत्न नाहीये. खेळाडू सतर्क होता अगदी आणि त्याला बॅकअप देण्यासाठी गोलंदाजी स्टंपच्या जवळ येऊन थांबला होता आणि हे पाहिलं होतं. दोन्ही फलंदाजांना नकार दिला योग्य वेळी कारण का आय कॉन्टॅक्ट आणि तुमचं संभाषण दोन फलंदाजांचं योग्य वेळी सकार जर का तुमचं जुळलं गेलं तर तुम्हाला इथे विकेट फेकता येत नाहीये. ऑन साइडला पिक अप द रेस, फटका भरपूर चांगला एका टप्प्यानं. चेंडू अगदी स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय आणि धावपलकावरती 31 लागल्या गेल्यात. अगदी चेंडूला कशा पद्धतीनं फ्लिक केलं होतं. यॉर्कर केडी जर का पाहिलं तर चेंडू जवळ खोळात टाकला होता. यॉर्करचा प्रयत्न होता परंतु लाईन थोडीशी खराब होती आणि चेंडूला पिक अप द रेसच्या माध्यमातून अगदी स्क्वेअर लाईक बाउंड्रीच्या पलीकडे चौकार ठोकलाय. चौकाराच्या मदतीनं 31 धावा धावपलकावरती. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. खरं तर ज्यांच्या माध्यमातून रायगड प्रीमियर लीग सर्वप्रथम जी घडवली गेली ते आमचे त्याचे खरं तर पुरस्कृते सन्माननीय मंगेशजी वाकडीकर तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. नवीन गोलंदाज अगदी तुम्हाला पाहायला मिळेल गोलंदाजी एंड कडनं विलिन दुंद्रेकर. पहिला मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच विलिन दुंद्रेकर राहिलं होतं. अगदी भरपूर चांगली बॅटिंग आणि गोलंदाजी केली होती या खेळाडूनं. तो आता गोलंदाजी मार्गावरती आलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त. 31 धावा 0 विकेट. विकेट नाही मिळाली. अगदी गोलंदाजी करणारा मोठा कांदा टीम त्यासाठी इथे प्रयत्न करावा लागेल त्यांना. पहिला चेंडू अजून एकदा ऑन साइडला टर्न केला. या चेंडूला फिल्डिंग चांगली आहे. दुसरीचा प्रयत्न धोका निर्माण होऊ शकतो परंतु फेकी करण्यामध्ये थोडासा उशीर जरूर जाणवला गेलाय आणि त्या संधीचा फायदा खरं तर या 2 फलंदाजांना विश्वास आणि कपिलने उचलला गेलाय.
2 धावा अगदी चित्याच्या चपलाईनं. ही रनिंग बेट विकेट आणि ही बॅटिंगचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटणार नाही का 40+ सामना चालू आहे. सध्याच्या घडीला भरपूर चांगली बॅटिंग आणि भरपूर चांगली रनिंग बेट विकेट आणि या 2 खेळाडूमध्ये असणारा आय कॉन्टॅक्ट अगदी संभाषण भरपूर चांगलं तुम्हाला पाहायला मिळतं. कुठल्याही प्रकारचा चुकीचा कॉल दोघांच्या माध्यमातून येत नाहीये. मागच्या चेंडूवरती आपण पाहिलं होतं थोडासा खेळाडू फ्लंबिंग झाला होता चेंडू अडवण्याकरता आणि त्या संधीचा फायदा आणि त्यांना विश्वास होता की आपण ही धाव कंप्लीट करू आणि 2 धावा पूर्ण. नेक्स्ट बॉल अजून एक चेंडू खोलात जरूर टाकला होता अगदी त्याला खोदून काढलं. मिड विकेटला खेळाडू आहे दुसरीचा प्रयत्न इथे धोका निर्माण आहे परंतु फेकी थोडीशी खराब राहिली या वेळेस सुद्धा. परंतु रनिंग बिट विकेट किती फार चांगली तुम्हाला पाहायला मिळतोय. कपिल परदेशीचं सुद्धा कौतुक करावं लागेल. डेंजर झोनला अगदी त्याला धावायचं होतं परंतु त्यांना कॉल दिला होता. इट्स माय कॉल त्यांनी सांगितलं होतं मी पोहोचू शकेल डेंजर झोनला आणि 2 धावा इथेही कंप्लीट. 35 धावा धावपलिकावरती. तिसरं षटक मार्ग असतात. आतापर्यंत विलिंद धुंद्रेकर 2 चेंडू हाताळले गेलेत आणि 4 धावा खर्च. नेक्स्ट बॉल अगदी उडवण्याचा प्रयत्न होता परंतु गॅप शोधला जाईल आणि वाईडिश लॉंगॉनच्या पलीकडे हा सुंदर आणि देखणा फटका चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने 39 धावा. पहा मागच्या मॅच मध्ये आय थिंक आपण 50 धावांची भागीदारी पाहिली होती. कदाचित याही मॅच मध्ये तुम्हाला तशाच पद्धतीने फलंदाजी होताना ही चिंचपाडा टीमची सलामी जोडी आता मैदानाच्या आतमध्ये रंग भरताना तुम्हाला पाहायला मिळतात. 39 धावा धावपलिकावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अजून या पहिल्या डावाचा आपण विचार केला 4 षटकांचा सामना आहे आणि 9 चेंडूचा खेळ अजून मॅक्स सर पाहिलं तर बाकी आहे आणि धावा धावपलिकावरती 39 0 विकेट. अगदी बॅटिंगचा क्लास तुम्हाला या 2 फलंदाजाकडनं पाहायला मिळतोय. उच्च दर्जाची खरं तर फलंदाजी पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल अगदी कलाईचा इथं खरं तर वापर केला होता. गुडघ्याला थोडंसं वाकळलं होतं आणि तदनंतर चेंडूला कार्पेटच्या साह्याने ढकलला ऑन साईडला. फक्त एकच धाव पाहायला मिळतोय. परंतु अशा फटक्याला जर का प्रॉपरली टायमिंग जुळलं ना केडी तर निश्चित स्वरूपात तुम्हाला फाईन लेग रिझनला एखाद चौकार षटकार फटका पाहायला मिळतो. परंतु अलंग द कार्पेट राहिलं फक्त सिंगल. क्षेत्ररक्षण होतं अगदी डीप मध्ये 1 धाव पाहायला मिळाली. हे षटक पाहिलं तर दोन्ही संघाच्या तुलनेतनं अगदी बराबरीचं राहिलं गेलं कारण का विकेट्स नाही आले परंतु धावाही कमीच राहिल्या. 4 चेंडू मध्ये एका चौकाराच्या मदतीनं फक्त 9 धावा आल्यात. पुढचा चेंडू कॅचची संधी स्वतः गोलंदाज जज करतोय आणि अप्रतिम झेल टिपलाय आपल्या फॉलो थ्रू मध्ये. तिथे खरं तर थोडंसं मी म्हणेल पॉइंट कडे गोलंदाज धावत गेला आणि रनिंग कॅच इथे मात्र टिपली गेले. फलंदाज बाद आहे. पहिला झटका मिळालाय. चाळीस धाव्यांची खरं तर इथे भागीदारी रचली होती पहिल्या विकेटसाठी आणि अखेरकार विलिंदनं तो यश मात्र मिळून दिलं आपल्या टीमला. पहिली विकेट इथे मात्र प्राप्त झाली आहे. मोठा कांदा टीम साठी उशीर बराच झाला मी तर म्हणेल कारण का जवळजवळ 17 चेंडू इथे वाट पाहावी लागली पहिल्या विकेटसाठी आणि त्या 17 चेंडू मध्ये 40 धावा कुठून काढल्या या सलामीरांना. फलंदाज बाद झाला तो म्हणजे अर्थात कपिल परदेशी ज्यानं 2 षटकार 2 चौकार अर्थात 8 चेंडू आणि 21 धावा त्याने ठोकल्या गेल्यात. आतापर्यंत 40 धावेमध्ये सिंहाचा वाटा जरूर त्या फलंदाजाने उचलला. नवीन फलंदाज राजेश केणी पहिल्या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच राहिला गेला होता. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला होता राजेश केणी. 36 धावा आणि 1 झेल आणि 1 रनआउट. खरं तर राजेश केणीच आहे आपण विश्लेषण पाहिलं पहिला मॅच करता. शेवटचा बॉल आहे विलिंद. पहिला चेंडू आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न आणि प्रॉपरली मिस केलं फलंदाजाला या चेंडूने आणि डॉट चेंडू आलाय आणि षटक क्रमांक 3 समाप्त. 40 धावा 1 गडी बाद. अंतिमचं षटक अगदी पहिल्या सत्रातील तुम्हाला पाहायला मिळेल. मोठा कांदा टीम कडनं गोलंदाज जरूर आपण पाहूया अंतिमच्या षटकामध्ये. मंगेश आलेत गोलंदाज मी तर म्हणेल अगदी फिक्स आहे. तर मोठा कांदा टीम कडनं ज्या गोलंदाजाने पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजी केली होती अगदी तेच गोलंदाज आता तुम्हाला याही मॅच मध्ये पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंडला फलंदाज आता तुम्हाला विश्वास पाटील पाहायला मिळतं ज्याने 9 मध्ये 18 धावा बनवल्या धावपलकावरती. 40 धावा धावपलकावरती. आता इथून हे 7 चेंडू फार निर्णायक असतील मी तर म्हणेल चिंचपाडा टीम साठी कारण का ज्या पद्धतीने पहिल्या षटकात 18 आल्या दुसऱ्या षटकात 13 आल्या आणि तिसरं षटक हे इकॉनॉमिकल राहिलं गेलं फक्त 9 धावा आल्यात.
भरपूर चांगली गोलंदाजी विलीनची राहिली आहे. पहिल्या मॅच मध्ये अशाच पद्धतीनं कार्य राहिलं होतं विलीनचं आणि याही मॅच मध्ये आपल्या टीमसाठी महत्वपूर्ण कामगिरी खरं तर या षटकामध्ये राहिले गेले. मंगेश आले चौथ्या षटक, हणामारीचं षटक, अगदी भैरवी ज्या पद्धतीने असते त्या पद्धतीने गोलंदाज तयार. पहिला चेंडू लॉंग लेगच्या पलीकडे एका टप्प्यानं चौकार पाहायला मिळतोय. स्वागत केलंय गोलंदाज मंगेशचं, फलंदाज विश्वास पाटीलनं. पहा रिप्लाय ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल कशा पद्धतीनं चेंडूचं मिरिट ओळखलं गेलं. तर अगदी ऑफस्टिकच्या बाहेर शफल झालं होते फलंदाज आणि त्यानंतर ऑन साइडला चेंडूला फिरवलं होतं. एका टप्प्यानं चौकार पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीनं 44 धावा स्कोर कार्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. अपेक्षा असेल चिंचपाडा टीमला की आपण 60 पर्यंत कसं पोहोचू याकडे त्यांचा मनसुबा जरूर पाहायला मिळेल. अगदी वेट ऑन वॉच करायचं होतं फलंदाजाला, परंतु टायमिंग साधता आलं नाहीये आणि चेंडूची ज्या पद्धतीने उचली राहिली आहे त्याला त्या चेंडूने खरं तर फलंदाजाला पूर्णपणे बीट केलंय. डॉट चेंडू आला चौकारानंतर हे चांगलं प्रत्युत्तर गोलंदाज मंगेशनं दिलं गेलंय. नेक्स्ट बॉल, गोलंदाज तयार आहे. आता हलक्या हाताने चेंडूला लॉंग लेग कडे परत एकदा पाठवलं गेलाय. चौकार पाहायला मिळतोय. क्लास या पटक्यावरती पाहायला मिळाला. फलंदाज विश्वास पाटील, पाटील नावाचं ब्रँड मैदानामध्ये खरं तर हे घोंगवत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. परत एकदा ऑप्सिकच्या बाहेर शफल झाला तो फुल टॉस बॉल अगदी सहजरित्या गॅप शोधलं गेलं लॉंग लेगला आणि चौकार आलाय. अनुभव जरूर पाहायला मिळतोय. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर आणि आता तो खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातोय. 12 मध्ये 26 वैयक्तिक विश्वास पाटील खेळतोय आणि सांघिक कोट्यामध्ये 48 धावा. पहिल्या मॅच मध्ये 53 धावा बनवल्या होत्या चिंचपाडा टीमनं आणि सामना सहज जिंकला होता. या मॅच मध्ये काय घडलं जाईल. लेट कट अगदी चेंडूला फर्स्ट स्लिप मध्ये ढकललं गेलंय. फक्त एकच धाव पाहायला मिळेल. या चेंडूवरती गॅप शोधायचं होतं. थर्ड मॅनला अगदी फर्स्ट स्लिपला बीट केला असता चेंडूने तर जरूर चौकार पाहायला मिळालं असतं, कारण बॅकअप नाहीये तिकडे. 49 धावा धाव फलकावरती पहिल्या सत्रातील अंतिमच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार आहे मंगेश. अपील भरपूर जोरदार आहे, परंतु पंचांनी अगदी टीव्ही अंपायर कडे रेफर केलं गेलंय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला गेला. यष्टीचित झालाय की नाही फलंदाज राजेश केणी जो दुसरा चेंडू खेळत असताना खरं तर इथे बीट झालेत आणि यष्टीरक्षकांना चांगलं कार्य केलंय. धाव तर नाहीये, परंतु यष्टीचितच्या स्वरूपात हा फलंदाज बाद आहे की नाही हे खरं तर टीव्ही अंपायर कडे डिसिजन इथे मात्र सोपवला गेलाय. चला टॉस साठी अगदी आपण इन्व्हाइट करूया. पुढील सामना तुम्हाला पाहायला मिळेल शिवशक्ती खारघर विपक्ष श्रीराम शिरडोन. दोन्ही टीमचे कॅप्टन्स टॉस साठी यायचं टॉस बॉक्स मध्ये, कारण का पहिलं सत्र या चालू मॅच आता संपणार आहे. अगदी 2 चेंडू, परंतु त्याच्यात एका चेंडूचा निर्णय पेंडिंग आहे. नॉट आउट आहे. फलंदाज सुरक्षित आहे म्हणजे हा चेंडू डॉट आलाय आणि शेवटचा चेंडूचा खेळ आता मात्र उरला गेलाय. दोन्ही टीमचे कॅप्टन चला शिवशक्ती खारघर टीमचा कॅप्टन आणि श्रीराम शिरडो टीमचे कॅप्टन्स अगदी टॉस साठी आपण यायचं लगेच. लास्ट बॉल पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल उडवला. ऑन साइडला खेळाडू आहे, जज करतात. व्हॉट अ कॅच. अगदी चांगला झेल इथे मात्र टिपला गेलाय. चौकारानं डावाला सुरुवात झाली चिंचपाडा टीमची आणि शेवट मात्र विकेटच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. शेवट गोड केला मी म्हणाला मोठागाव टीमनं आणि 49 धावेवरती अखेरकार चिंचपाडा टीमला थांबवलं गेलंय. 50 धाव्यांचं लक्ष मात्र असेल मोठागाव टीमला 24 चेंडू मध्ये. आणि टॉस बॉक्स मध्ये खरं तर मॅक्स सर जॉईंट होतील. टॉस अगदी पाहणार आहोत आपण शिवशक्ती खारघर विपक्ष श्रीराम शिरडोन. चला शिरडोन आणि खारघर संघ टॉस साठी लगेच आपण तरी आपण बिग फाईटचा टॉस करणार आहोत. पुढचा सामना पहिल्या फेरीतला 3रा सामना रेग्युलरच्या माध्यमातून. डाव्या बाजूला खारघर, उजव्या बाजूला शिरडोन. फुलाजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. विनंती करूया आपण फुलाजी ठाकूर यांना आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते टॉस करावा. शुभ यांचं आगमन झालंय. वेलकम शुभ, गुड इव्हनिंग. शुभचं भविष्य उज्ज्वल आहे. फार कमी वयामध्ये राजकारणामध्ये आलेत ते.
या फुलाची शेट तुमच्या शुभ हस्ते टॉस करू. उजव्या बाजूला शिरडोन आणि डाव्या बाजूला खारघर. इट्स अ टेल. कॉल कोण करणार? येस टॉल. हेड इज कॉल फ्रॉम शिरडोन. इट्स अ टेल. साहेब फुलाजी साहेबांनी विनंती करा स्थान बनवावं. खारघर टीम सध्या टॉस जिंकलाय. पहिला निर्णय तुमचा अपेक्षित असणार आहे. क्षेत्ररक्षण करू. क्या बात आहे. सध्या संघ खूप फॉर्म मध्ये. ह्या वर्षी भरपूर ट्रॉफ्या आल्या आहेत. मी देखील ऐकलंय, मी पाहिलं देखील तुमचा खेळ. कोणत्या खेळाडूकडून जास्त अपेक्षा असणार आहेत या सामन्यामध्ये? ओमकार, सूरज, वैभव, विश्वास. क्या बात आहे. चांगला स्कॉट आहे. समोर शिडोन संघ ह्या वर्षी शिडोन कदा सामना झाला? पहिली मॅच आहे. ओके, वन क्विक क्वेश्चन. काय वाटतं आयोजन बघून? सुंदर आयोजन आपण खारघर नगरीमध्ये. ओके, सिटी ऑफ हार्ट म्हटलं तर खारघर त्या नगरीमध्ये सुंदर आयोजन. समोर मेट्रो स्टेशन. रात्रीच्या वातावरणात प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. आणि त्या ॲटमॉस्फिअर मध्ये आपण सामना खेळणार आहोत. कसं वाटलं आयोजन? आयोजन तर खूपच छान आहे. आपलंच आयोजन आहे, घरचं आयोजन आहे. एक घरचं आयोजन आणि घरचे प्रेक्षक. प्रेशर असतो मैदानावरती. खूपच प्रेशर आहे आज तर. ऑल दी बेस्ट. थँक्यू. खूप सुंदर उत्तर दिलात. शिडोन संघ कसं वाटलं स्पर्धेमध्ये येऊन तुम्हाला? प्रथमतः मी मंगेशदाचा खूप आभारी आहे, कारण त्याने खेळण्यासाठी संधी दिली. कारण आमचं कोण एंट्री टाकत नाही. मंगेशदा बोला बिंदास खेळा, मी टाकतो. मला असं वाटतं की खारघरमध्ये प्रथमच आलात. प्रथमच आलो. सध्या तुम्हाला खारघर संघाविरुद्ध खेळायचं आहे. गावातलाच संघ आहे. प्रेक्षक भरपूर असतील, त्यांचे तुमचे कमी असतील. सपोर्टर जेव्हा ओरडतात तेव्हा तसा प्रेशर असतो. प्रेशर तर असतोच, पण बिंदास खेळलो आम्ही. ऑल दी बेस्ट. क्या बात है. The News Farm Center, Kharghar team on the toss and opted field first. So please don't go. Anyway, join with us and enjoy with the number trophy 2025. Thank you so much. तर सन्मान्य आमचे केसरीराव दत्ता पाटील यांचं आगमन झालंय. मी विनंती करेन दादांना आपण या आणि सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करेन शुभ यांना की आपल्या शुभ हस्तेच दादांचा आपण सन्मान करूया. दादांच्या मी स्नॅक्स फोनच्या प्रेमात पडलेलो आहे, कारण दादा जे स्नॅक्स फोन वाजवतात ना सर्वांना मंत्रमुग्ध कर. दादा आजही तुमचा फॅन आहे मी, कारण खारघर गावचा इतिहास आहे. बँजो पथक आणि दादांचा स्नॅक्स फोन. प्रतिम कला असावी लागते. कला तुम्हाला जगाला शिकवते. जीवन कसं जगा कला शिकवते. आणि दादा एक कलाकार आहेत. दादा महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून चांगलं कार्य करतात. खारघरच्या प्रगतीमध्ये दादांचा देखील सिंहाचा वाटा आहे. दादा स्वागत आहे तुमचं. या विनंती आपण की आपल्या शुभ हस्ते आपण केसी दादांचा आपण सन्मान करूया. Thank you, Dada. Thanks for coming and thanks for giving a very precious time for this tournament. Thank you. चला आपण मल्हार सामना करू. 40+ क्रिकेटचा सामना आपण एन्जॉय करतोय आणि जिंकण्यासाठी लक्ष असणार आहे. मोठा खांदा संघासमोर लक्ष असणार आहे 50 धावांचं. बस मॅच दादा. चला 4 षटकांचा सामना. 4 षटकामध्ये 50 धावा कुठायच्या त्या मोठा खांदा संघाला. 40+ क्रिकेट, ओल्ड क्रिकेट, गोल्ड क्रिकेट. मी काल देखील म्हटलं होतं पॅरागॉन चप्पलपासून सुरू झालेला प्रवास आज नायकी पुमापर्यंत थांबला. प्रचंड अनुभवाचा साठा. ज्याकडून आपलं आयुष्य क्रिकेटसाठी वेचलं त्यांचं क्रिकेट आपण पाहतोय. 40+ क्रिकेट, ओल्ड क्रिकेट, ज्याला गोल्ड क्रिकेट म्हटलं जातं. गोलंदाज तयार. पहिला चेंडू हियर वी गो. ऑल सेट. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू मागे निघून गेला. फिल्डिंगचा अभाव, क्षेत्ररक्षणाचा अभाव पाहायला मिळाला आणि पहिलाच नशिबाचा चौकार. टायमिंग यावेळी ग्लान्स करायचा प्रयत्न, लेग ग्लान्स. त्यामध्ये मात्र यश लाभले. रात्रीच्या वातावरणामध्ये सुरू असलेला सामना 8:27 40+ आपण क्रिकेट पाहतोय. त्यानंतर रेग्युलरचा सामना खारघर वर्सेस शिरडोन या 2 संघांमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मजा येते या स्पर्धेमध्ये कॉमेंट करण्यासाठी, ज्यामध्ये ॲटमॉस्फिअर आहे. स्वागत आहे सर्वांचं. लेफ्ट राऊंड विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू नाही जमलं. डॉट डिलिव्हरी. 40+ क्रिकेट मला फार आवडतं, कारण या लोकांनी आपलं रक्त आटवलं क्रिकेटसाठी. याने आपल्याला बल दिलंय, प्रेरणा दिली. त्यांच्या माध्यमातून त्यांचं बोट पकडून भरपूर खेळाडू घडलेत देखील. त्यामुळे क्रिकेटमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे हे विसरता कामा नाहीये. महेश भोईर देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. भरपूर मेहनत आहे त्यांची देखील.
विशाल नाईक असतील, महेश भोईर असतील, प्रशांत शेठ खाणावकर, प्रवीण शेठ आमचे पाटील, या संपूर्ण मंडळीची भरपूर मेहनत आहे. आणि प्रवीण स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशन त्यामध्ये आमचे शुभ देखील यांचं नाव देखील मी जॉईन करेन. ओ गुड बॉलिंग, पहिला चौकार, नंतर मध्ये कमबॅक केलं विकास केनीनं, फलंदाज टाकेला मंगेश कावळे आणि त्याला साथ दिली नॉन स्ट्रायकला विलिन धुंद्रेकर. चांगलं क्रिकेट. 40+ क्रिकेट का म्हटलं तर मित्रांनो, 40 वर्षानंतर आपल्या शरीरामध्ये तुम्हाला रोग प्रतिक्रिया वाढवण्यासाठी क्रिकेट खेळलं पाहिजे. एक धाव आरोग्यासाठी, हे ब्रीद वाक्य 40+चं. आणि त्यानुसार 40+ची आपण संघटना देखील पाहत असतो. राऊंड विकेट, फुल टॉस, बॅटचा पेस ओपन केलाय, लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चंद्रशेखर जज करतोय. 2 धावा प्रवीण होता तिथे, 2 धावा मिळणार. 2 धाव्याने धावसी केला आकार. 50 धावा कोटायच्यात मोठा कांदा संघाला चिंचपाडा संघा विरुद्ध. कारण मोठा कांदा संघाला टॉस जिंकला, चिंचपाडा संघ उशीर आला, मात्र उशिरा येऊन देखील धावा कुठल्याच मध्ये होते. 49 4 षटकांमध्ये. कॉमेडी बॉक्समध्ये आमचे रोशन पाटील तारा आणि आमचे लव फडके विघर असे 2 समालोचक आमच्या समेत आहेत. स्वागत आहे. दोन धावा धाव फलकावरती. तर याच मैदानावरती येणाऱ्या 10 तारखेला म्हणजे सोमवार एक्झॅक्टली ऑन मंडे KPL खारघर प्रीमियर लीग प्रवीण दादांच्या आशीर्वादाने 11व्या वर्षामध्ये ती स्पर्धा पदार्पण करेल. 10 वर्षाची तपश्चर्या प्रवीण शेठचं आयोजन म्हणजे प्रश्नच नाहीये. आणि महेश दादा आणि यांची साथ, विशाल नाईक यांची साथ असते. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. प्रशांत शेठ खाणावकर या स्पर्धेमध्ये भरपूर मॅनेजमेंट, योग्य आयोजन, सर्वांचं स्वागत आहे. राउंड विकेट, what a shot, class timing, high backlit, tremendous for wonderful timing, amazing shot that was over the top of the long on. That's a 6. मंगेशच्या बॅटमध्ये गेला षटकार. मंगेशने 6 चेंडूचा सामना केलाय. नॉन स्ट्राईकचा विलीनला मात्र स्ट्राईक मिळाला नाही P1 मध्ये. आता P2 मध्ये तो पहिल्यांदा स्ट्राईकला येणार आणि फक्त धावाला त्यात 14 धावा. 50 धावा कुठाच्या सामना 40+ आपण पाहतोय. फार महत्वाचा सामना आहे. मोठा खांदा वर्षे चिंचपाडा 2 नामांकित संघांमध्ये. चिंचपाडा संघ टॉस हारला, प्रथम फलंदाजी केली 4 षटकामध्ये. 49 धावा कुठल्यात 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 50 धावांचा पाठलाग करतोय मोठा खांदा संघ. आणि पहिल्या षटकामध्ये बिनबाद 14 धावा. दमदार सुरुवात. कपिल परदेशी नवीन गोलंदाज विकास केल्यानंतर मंगेश चांगली फलंदाजी करत असताना आणि त्याला स्टार्ट दिलं मात्र विलिंद धुंद्रेकर स्ट्राईक रेंजला. विलिंदला प्रथम स्ट्राईकला आमंत्रित करण्यात. P2 मध्ये आता 3 क्षेत्ररक्षक सीमा लगत पेट्रोलिंग करणार. चला टाइमपास नको प्लीज. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण करायचे. 40+ प्लीज. कोणाला मुभा दिली नाही इथे आणि तुम्हाला वेगळे नियम नाही आहेत. सन्मान आम्ही सर्वांचा करतो बट नाहीये नियमामध्ये कोणाला डील दिली जाणार नाहीये प्लीज. कारण स्पर्धा खारघरच्या नगरीमध्ये आहे आणि आपण मध्यभागी आहोत, त्यामुळे त्यानंतर रेस्ट्रिक्शन, डीजे बंद होतो, कदाचित माईकचा आवाज देखील कमी होतो, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये कॉमेंट्री पोहोचत नाहीये. 14 धावा. नवीन षटक सुरुवात. प्रारंभ कपिल परदेशीत असताना कपिलचा एंड. गोलंदाजी खूप सुंदर करत असताना गोलंदाज तयार. वॉट अ हिट, मायटी हिट, स्ट्रॉंग अँड 4 स्ट्रोक लॉंग ऑफच्या डोक्यावरनं भिरकावून दिला 6 धावांसाठी आउट ऑफ दी पार्क. आमच्या रक्ताचा रंग एकाच, भगवा. बिगड्या डोंगर
प्रचंड चांगली फलंदाजी. 2 चेंडू 2 षटकार. विलिन धुंद्रेकर इज ऑन फायर. ओ क्लास फटका. याने ड्राईव्ह करायचा होता, कव्हर ड्राईव्ह करायचा. एज लागली, चेंडू मागे निघून गेलाय. बॅकअप आहे तिथे विकेट किपरच्या मागे. विकास होता, झकास कामगिरी करत असताना मिळणार ते एकच धाव. कॉमेडी बॉक्स मध्ये आमचे विशाल आले. स्वागत विशाल. लोकेश पाटील आमचे स्वागत आहे लोकेश. सुंदर ॲटमॉस्फिअर, ब्युटिफुल नो डाऊट. आता रात्रीच्या वातावरणात तुम्हाला व्ह्यू दाखवण्यात येईल खारघरचा पूर्ण पीटीच्या माध्यमातून. तो बघा आणि त्याच्या प्रेमात पडाल. ऑब्विसली नो डाऊट सुंदर चित्रीकरण केले जाईल पीटीच्या माध्यमातून. आपल्याला वाटणार नाही आपण खारघरमध्ये आहोत, डायरेक्ट दुबईला पोहोचवणार आपल्याला ही पीटीसी. ओ व्हॉट अ शॉट. चेंडू मात्र फेकून दिला सीमा पलीकडं. 6 धावांसाठी ग्रेट टायमिंग. नॉन स्टॉप अनस्टॉपेबल फलंदाजी. फक्त चौकार षटकार असं वाटतं की सामना नव्हे ते एखाद्या सामन्याची हायलाइट्स पाहतोय आपण. ग्रेट बॅटिंग, फंटास्टिक स्टार्ट. दोज बॅट्समन ऑन फायर. ग्रेट बॅटिंग. 39 फॉर नन. 11 चेंडूमध्ये 39 कुठल्यात. 11 चेंडूमध्ये 39 कुठल्यात. 13 चेंडूमध्ये फक्त 11 धावांची गरज आहे. 11 चेंडूमध्ये 39. क्या बात आहे. फटके बघा किती जोरात मारलेत. मंगेशनं कुठल्या 26 धावा, विलिन धुंदेकरनं कुठल्यात त्याला साथ देत असताना नाही. आता मिस टायमिंग झालाय, मात्र वॅकंट एरिया आहे, नाही तिथे कोणीच. एकदा मिळणं दुसऱ्या बॅचचा प्रयत्न. रनिंग बघा, रनिंग बघा. लाजवेल आपल्या तरुणांना. फिटनेस बघा मित्रांनो. देयर इज अ नथिंग ब्युटिफुल बेटर दॅन फिटनेस. कोरोना काळामध्ये तुम्हाला कळलं असेल फिटनेस काय असतो. मला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. हल्लीची पिढी बर्गर, पिझ्झा, चायनीज जेवढं तुम्ही आवडीनं खाता ना, नंतर तुम्हाला तेवढी सवय मिळणार आहे हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी. त्यामुळे नियंत्रण ठेवा आहारावरती. योग्य आहार, योग्य सराव. ज्या दिवशी शरीर थकलं त्या दिवशी जग संपलं, लक्षात असू द्या. त्यामुळे फिटनेसला जास्त फोकस करा. षटकाची सांगता 41 धावा फलकावरती. येणारे चेंडू 12 आणि फक्त गरज असणारे आता 9 धावांची. 11 चेंडू आणि 12 चेंडू 9 धावांची गरज. पाण्याची मागणी केली. ग्रेट बॅटिंग मिलिंद आणि ग्रेट बॅटिंग फलंदाज मंगेश. फक्त 9 धावांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. 3 षटकांमध्ये धाबा कुठ, 2 षटकांमध्ये 12 चेंडू धाबा कुठल्या आतापर्यंत 41 धाबा कुठल्यात 12 चेंडूंमध्ये. काय बॅटिंग स्टाईल ठेवलंय. प्रत्येक चेंडू मागे 3 अधिक धावांची उभारणी केली आणि आपण सामना जिंकू शकतोय हे मोठा खांदा संघाने दाखवलाय मैदानावरती. मात्र चिंचपाडा संघाला शेवटची संधी. हा बघा अनालिसिस दाखवला जातो चिंचपाडा संघाचा. मंगेश खेळतो 28 वरती, विलिन दुधेकर खेळतो 13 वरती. दोघांमध्ये चांगली भागीदारी बीड झाली आणि 41 धाबा कुठल्या आतापर्यंत. विकास केनीचं पहिलं षटक 14 धाबा आल्यात. कपिल परदेशीचं किती महागडं षटक आहे. 27 धाबा दिल्यात त्यानं. 27 रन कमिंग अप दिस ओव्हर. दॅट वॉज अ व्हेरी प्रिसियस ओव्हर फॉर द टीम, बॅटिंग टीम, अँड व्हेरी एक्सपेन्सिव्ह ओव्हर फॉर द बॉलिंग टीम. चला 12 चेंडू 9 धावांची गरज आहे. सामना स्पीडअप करूया आपण. टॉस जिंकला खारघर संघानं. हा संघ जसा बाहेर येईल 1 मिनिटामध्ये शतरक्षण लावायचे तुम्हाला, लक्षात असू द्या. आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला डगआउटचा ताबा आपण लगेच घ्यायचा आहे. शिवडोन संघ संपूर्ण स्क्वॉड घेऊन समोर यायचं आहे आणि लगेच डगआउटचा ताबा आपण घ्यायचा आहे. कुठेही स्पर्धा थांबणार नाही 1 मिनिट देखील. कट करण्याचा प्रयत्न नाही जमला. आतमध्ये आला चेंडू. अजूनही अपेक्षा आहे. 11 चेंडू 5 बाईटचा इशारा. फिनिश ऑफ डिलिव्हरी कुठे होती, पिचिंग कुठे होती, एक्झॅक्टली विकेट कीपर कुठे चेंडू गॅदर केला एक्झॅक्ट लास्ट मोमेंटला, याची शहानिशा केली पंचांना. 12 चेंडू फक्त 8 धावांची गरज. 12-8 समीकरण सोपं आहे. 12 वाजून 8 मिनिटांना खारघर स्टेशनवर CST ला जाणारी ट्रेन तिचे इंडिकेटर दाखवतोय. शॉट आपल्यान पूल केलाय आणि पूल अनसक्सेसफुल. फलंदाज बाद. सोपा जाईल
मिड विकेटला काऊ कॉर्नरला कपिलने टिपलाय आणि फलंदाज बाद होतोय. विलिन इज वॉकिंग बॅक. And this is a good finish. That's a 4 runs. सोपं समीकरण. केसला फटका. दिस इज अ गुड फिनिश. या नॉट या सिटीज आणि सामना जिंकला 40+ संघ. मोठा खांदा संघ विजय होतोय. दणदणीत विजय प्रस्थापित केलाय. 9 चेंडू राखून आणि 9 गडी राखून दणदणीत विजय. व्हॉट अ ग्रेट विक्ट्री. कॉंग्रॅच्युलेशन मोठा खांदा टीम. या आपण मेहनती मॅचची घोषणा करूया. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमंत्रित करूया रोशन पाटील तारा यांना पहिल्या सत्रासाठी.